नामन संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची न लगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायणी। तुकोबर आहे आपल्याला या अभंगातून नामाचं महत्व काय, नामाचा महिमा काय, विशेष नामाचं विशेषत्व प्रतिपादन करत असताना आपण जर पाहिलं तर नामाचं महत्व काय आहे, आपण कशाला म्हणू नामाचं महत्व आहे, तसं जर पाहिलं तर भागवतकार जे वरिष्ठ मंडळी जे पुढे गेली त्यांचा मागोवा घेत आपण त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आचरण करत, जसं आपण म्हणतो की जे ते येथे जे जे वडील करती ते तया नामधर्म ठेवत, म्हणजे जे जे वडिलोपार्जित जशी परंपरा आपली वारकरी संप्रदायाची चालू आहे अविहातपणे आपण त्यांच्या मागोमाग चालण्याचा प्रयत्न करत आहोत। मग नामसंकीर्तन साधन पै सोपे, तुकोबरायांनी साधना सांगितली, या अभंगातून साधना सांगितली, पण सगळ्या साधनांपैकी खास करून नामाचं महत्त्व पटवून देणारा हा अभंग आजच्या कीर्तनरूपी सेवेकरता जो निवडलेला आहे याचं खास कारण आहे, कारण अभंग 6 चरणाचा आहे, अभंग मोठा आहे। अभंगाचं चिंतन अल्पशा वेळेमध्ये मांडण्याचा नक्की प्रयत्न करेल, पण 6 चरणाचा अभंग जर म्हटलं तर आजचा प्रथम दिवस माझा नामपर कीर्तनपर, पण यानंतर माझ्यानंतर 6 दिवस 6 वक्ते बोलणार आहेत यापुढे, आणि ते 6 दिवस सोडून आपल्याला जो प्रसाद रूपी जो मिळणार आहे तो म्हणजे काल्याचा दिवस, की जे आपल्या तळेकर महाराजांचं आपल्याला काल्याचं कीर्तन ऐकायलाच मिळणार आहे, भगवान श्रीकृष्णाच्या काल्याचं कीर्तन, कारण भगवंताच्या लीला त्या दिवशी सांगितल्या जातात। माझं सांगण्याचं कारण काय की साधना भरपूर आहेत, मग का हो तुकोबर आहे तुम्ही ह्या अभंगातून नामस्मरण करा, नामस्मरण करा, नामाचं साधन सोपं आहे, काय होईल नामाचं साधन सोपं जर असेल तर त्याने काय होणार आहे, अनंत जन्माचं पाप जळून भस्म होणार आहे। मग अनंत जन्माचं पाप जर जळणार आहे तर तुकोबर आहे अट्टहास का धरतात की आपलं पाप पुण्य गेलं पाहिजे, का अट्टहास धरतात, का तुकोबर आहे सांगतात की पाप पुण्य अनंत जन्माचं असलेलं सुद्धा जळून जाईल। मग त्यासाठी काय करायला लागणार आहे, ठाईचं बैसोनी करा एकचित्त, कुठेही जायची गरज नाही, काहीही सहाय्यास करायची गरज नाही। काय करायला सांगितलं, एका जागेवरती बसून भगवंताचं नामस्मरण करायला सांगितले, येथे सकळासी आहे अधिकार कलियुगी उद्धारा हरीच्या नामे। मग काय सांगितलेलं आहे, जागेवरती बसायचं तर काय करायचंय, रामकृष्ण हरी विठ्ठल केशव मंत्र हा जपावा सर्व काळ, राम कृष्ण आणि हरी मंत्र सांगितला तो जपायचा आहे, सर्व काळ जपायचा आहे, त्याने काय होणार आहे, याच्यापेक्षा साधनाचं दुसरं कुठलं नाही असं तुकोबारे सांगतात। याविना आणि असा पण साधन आहेत भरपूर, पण नामासारखं सोपं साधन कुठलं नाही। मग कोण शहाणा आहे त्यात, मग तुका म्हणे सोपे आहे सर्व होणी, शहाणा तो धनी घेतोय, ते काय, जो नामस्मरण करणार आहे त्याचा उद्धार होणार आहे। पण उद्धार होणार आहे तर नामस्मरण करायचं आहे, तर नामस्मरण करत असताना आपण खंड खंड पडत आपल्याकडनं नामस्मरण घडतं भगवंताचं। पूर्वी संत होऊन गेले, संत मुनी होऊन गेले, त्यांनी नामस्मरण केलं भगवंताचं, पण कसं अखंड नामस्मरण केलं। अखंड नामस्मरणाचा फायदा काय झाला, त्यांनी देव आपलासा करून घेतला। आपल्याला सुख पाहिजे असतं, ह्या मृत्यू लोकामध्ये, ह्या कलियुगामध्ये आपण जन्माला आलो भगवंताचं नामचिंतन करण्यासाठी, भगवंताची नाम साधना करण्यासाठी, पण आपल्याला सुख पाहिजे, पण सुख कशातून मिळतं, तुम्ही जर सत्कर्म केलं तर त्याचं पुण्य म्हणून ते फळाला येतं, पाप घडतं, कसं दुष्कर्म जर घडलं तर ते पाप घडतं, त्याच्यातून काय होणार आहे, दुःख मिळणार आहे। मग आपल्याला सुख दुःख घालवायचे, सुख मिळवायचं आणि दुःख घालवायचे, पण आपण नेमकं उलट करतो, आपल्याला सुख पाहिजे पण सुख कसं पाहिजे, ज्या पद्धतीने भगवंताचं नामस्मरण केलं तर आपल्याला पुण्य मिळणार आहे, आपल्या पदरी सुख पडणार आहे, पण आपण नेमकं उलट करतो, सुख तर पाहिजे असतं पण त्याच्या उलट करायचं, मग दुःख मिळतं। आपण सहज सहज म्हणतो, जसं आपल्या वडिलोपार्जित अगदी 4 पिढ्या 7 पिढ्या पंढरपूरची पायवारी करून देखील अगदी
घरात नाम महिमा चालू आहे, नामस्मरण चालू आहे, हरिपाठ चालू आहे, ग्रंथ वाचन चालू आहे. पण सहज सहज समाजात वावरत असताना आपण विचार करतो की ज्यांनी कधी टाळ वाजवला नाही, ज्यांनी कधी भजन गायलं नाही, ज्यांनी कधी नीट सप्ते चालू दिले नाहीत, अशा ह्याच्यात विघ्न आणणारी लोक आपल्याला सुखी दिसतात आपल्या डोळ्यासमोर. याचं कारण काय? आपण विचार करतो अरे हा काहीच करत नाही तरी पण हा सुखी. पण एक सांगू का, त्याच्या पूर्वगाठी जो पुण्याचा संचय आहे ना, जोपर्यंत पूर्वजन्माचा जो सुकृत आहे ते संचित पुण्य, जोपर्यंत त्याच्या गाठीला असलेलं ते पुण्य संचित जोपर्यंत ते संपत नाही, तोपर्यंत त्यांनी किती अत्याचार करू दे, त्यांनी किती आरोप करू दे, त्यांनी किती वाईट वागू दे, तरी देखील त्याच्या पदरी सुख पडतं. पण जेव्हा त्याचा पुण्याचा संचय संपतो त्यावेळेस त्याला त्यातून कोणीच वाचू शकत नाही. अखंड नामस्मरणाचा फायदा काय? का तुकोबाराय सांगतात की नामस्मरण करा. काय साधन सोपं आहे. तुकोबारायांनी जेव्हा या समाजाकडे पाहिलं ना, तेव्हा या समाजाची नाडी ओळखली होती. नाडी ओळखली होती म्हणजे काय? तुकोबाराय नाडी तज्ज्ञ होते. मग तुम्ही म्हणताल आत्ताच्या युगामध्ये डॉक्टर आहेत की ते नाडी तपासल्यावरती सांगतातच. पण सांगायचं जर झालं तर बघा, सहज एखादा पेशंट डॉक्टरांकडे जातो आणि डॉक्टरांकडे गेल्यानंतर मला सांगा, तुमच्या चेहऱ्याकडे बघून सांगतो का डॉक्टर तुम्हाला काय आजार झालाय? तो डॉक्टर तुम्हालाच विचारतो ना काय होतंय, आपल्यालाच विचारतो ना डॉक्टर काय होतंय. मग सांगतात झोपा, कॉटवरती झोपा, वर बघा, खाली बघा, इकडं बघा, तिकडं बघा, मोठा श्वास घ्या आणि मग विचारतात सांगा नेमकं काय होतंय तुम्हाला, काय होतंय तुम्हाला नेमकं. डोकं तर नाही दुखत ना, पोटात दुखतंय का? नाही हो साहेब. मग काय होतंय नेमकं? मला कसंमसं होतंय. कसंमसं होतंय म्हणजे नेमकं काय? मग डॉक्टर सांगतात जा समोर त्या झाडाचा पाला तोडून घेऊन ये आणि घे 3 टाईम, सकाळ, दुपार, संध्याकाळ. तो पेशंटही त्याच वर्गातला आणि डॉक्टरही त्याच वर्गातले. तो पेशंट म्हणतो अहो काय साहेब, हा काय औषध आहे का? डॉक्टर साहेब म्हणतात की अरे तुला कसंमसं होतंय ना, त्याच्याचवरचं औषध आहे, हा घे काही माईचा पाला आणि असा कसा फायदा. त्या वर्गातले आमचे तुकोबाराय नव्हते. त्या वर्गातले आमचे तुकोबाराय नव्हते. नामस्मरणाचं साधन अत्यंत सोपं सांगितलं. का सांगितलं नामस्मरणाचं महत्त्व? साधनं तर अनेक आहेत, अनेक मार्ग तुकोबारायांनी सांगितले. ज्ञान मार्ग सांगितला, कर्म मार्ग सांगितला, योग मार्ग सांगितला आणि भक्ती मार्ग सांगितला. 4 मार्ग सांगितले. पण ज्ञान मार्ग किती कठीण आहे. आपण त्याचा अवलंब करू शकतो का ज्ञान घेण्यासाठी? ज्ञान आलं म्हणजे ज्ञानाच्या पाठोपाठ अहंकार येतो. ज्ञान आलं म्हणजे ज्ञानाच्या पाठोपाठ अहंकार येतो की ज्यांनी या जन्मी किंवा पूर्वजन्मी निष्काम कर्म करून मल आणि विक्षेप हे 2 दोष घालवण्यासाठी जो साधन चतुष्टाई संपन्न आहे ना, तोच त्या ज्ञानाचा अधिकारी आहे. मग आपल्याला एवढं जमणार आहे का? एवढं अवघड साधन हा कर्म ज्ञान मार्ग आपल्याला एवढा अवघड जमणार आहे का? नाही जमणार. मग तुकोबारायांनी आपल्याला कर्म मार्ग सांगितला. किती सूक्ष्म कर्म मार्ग की मंत्र उच्चार करत असताना ह्रस्वाचा जर दीर्घ झाला तर मंत्रोच्चार बदलतो. जसं की चिता आणि चिंता, काय फक्त एक अनुस्वाराचा फरक आहे, चिता आणि चिंता. पण मंत्र उच्चार करत असताना जर चूक झाली तर त्याचे दोष लागत असतात. जसं की उदाहरण जर द्यायचं जर झालं, जेवण करायला बसल्यानंतर पाणी पिण्यासाठी जो घेतलेला ग्लास आहे, पाण्याचा ग्लास, तो जर डाव्या बाजूला न ठेवता उजव्या हाताला जर ठेवला तर टॉयलेटचं पाणी वापरल्याचं पाप लागतं. किती अवघड आहे मग हा कर्ममार्ग. हा कर्ममार्ग देखील आपण अवलंबन करू शकत नाही. मग योग मार्ग सांगितला. योग मार्गाचं वर्णन करत असताना भगवान परमात्मा भाष्य करतात की क्लेशोधिक तरस्तेषाम अव्यक्त सक्त चेतसाम अव्यक्ताही गतिर दुःखम देहबद्धुर्वाप्यते. माऊली ज्ञानोबाराय सांगतात, म्हणून या योगाची या वाटा जे निघाली गा सोबटा, तया दुःखाचाची शेल वाटा भागा आला. साधकांचे मायबाप ज्ञान चक्रवर्ती कैवल्य साम्राज्य संत ज्ञानेश्वर महाराज माऊली याच्यावरती भाष्य करतात की सुभट म्हणजे काय. सुभट कोणाला म्हणायचं? सु म्हणजे चांगला आणि भट म्हणजे योद्धा. चांगला योद्धा म्हणजे सुभट. मग सुभट हा शब्द दोघांच्या बाबतीत वापरला गेला. एक म्हणजे अर्जुनदादाच्या बाबतीत आणि एक हनुमंतरायाच्या बाबतीत. सुभट मार्गामध्ये अर्जुनदादाला उर्वशी भेटली. ती
उर्वशी अर्जुन दादावरती प्रसन्न झाली आणि अर्जुन दादाला बोलू लागली. पण अर्जुन दादानी त्यावेळेस सांगितलं की मी ब्रह्मचार्य व्रताचं पालन करत आहे. क्रोधित होऊन त्या उर्वशीने अर्जुन दादाला श्राप दिला. तो श्राप स्वीकारला अर्जुन दादानं, पण ब्रह्मचार्य व्रताला कलंक लागून दिला नाही. याला म्हणायचं सुभट. सु म्हणजे चांगला आणि भट म्हणजे योद्धा. एक सुभट शब्द हनुमंतरायाच्या बाबतीत वापरला गेला. शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मज दाबाव्या सुभटा. काम बांधवडी काळ घातला तो डरी. म्हणजे कामाला बंदी शाळेत ठेवलं आणि काळाला बेड्या ठोकल्या. मग माऊली म्हणतात की ज्याच्या मुखामध्ये एकही दात नाही ना, त्याला खलबत्त्यामध्ये केळी, पिकलेली केळी कुटून खावी लागते. माऊली म्हणतात की जा सांगा त्यांना, आजोबा लोखंडाचे चणे खा आणि तालमीत जाऊन व्यायाम करा. पाहिपा लोहाचे चणे जेणे बोचरिया पडती खाणे, तेथे पोट भरणे की प्राणे शुद्धी. काय योगमार्ग आहे की दिसा आड दिस आपल्या जिभीचा खालचा भाग कापला आणि तो आपल्या माथ्याभोवती 3 वेढे घातल्यानंतर जो ब्रह्मरंध्रामध्ये जाऊन अमृतकुंड सेवन करतो, म्हणजे त्या योग्याला काही खाण्यापिण्याची गरज नाही. मग एवढा मार्ग अवघड असताना आपल्याला सहज शक्य आहे का हो? तुम्ही म्हणताल आहो ताई एवढा अवघड मार्ग आम्हाला आमच्या प्रपंचात शक्यच नाही. मग तुकोबरायांनी 4था मार्ग सांगितला, तो म्हणजे भक्ती मार्ग. भक्ती पंथू बहु सोपा पुण्य नागव्या पापा. किती सोपा सांगितला? सोप्यातला सोपा. बापू बसण्याचा सोपा नाही बरं का, सोप्यातला सोपा. भक्ती पंथू बहु सोपा पुण्य नागव्या पापा. मग त्या भक्ती पंथामध्ये सुद्धा 9वीदा भक्ती सांगितली. पुन्हा श्रवण भक्ती सांगितली, कीर्तन भक्ती सांगितली, अर्चन भक्ती सांगितली, पादसेवन भक्ती सांगितली, वंदन भक्ती सांगितली, अर्चन भक्ती सांगितली, दास्य भक्ती सांगितली, आत्मनिवेदन भक्ती सांगितली. तरला परीक्षिती कशामुळे तरला? 7 दिवसामध्ये भागवताचं चिंतन ऐकलं, श्रवण केलं. कशाचं केलं? भागवताचं. श्रवण भक्ती परीक्षिती राजाने केली, कीर्तन भक्ती शुकाचार्य आणि नारद महर्षींनी केली, स्मरण भक्ती भक्त प्रल्हादाने केली. काय केलं भक्त प्रल्हाद? 11 वेळा प्रयोग केले पित्याने. हत्तीच्या पायाखाली दिलं, उकळत्या तेलाच्या कढईमध्ये टाकलं, कडेलोट केलं. पण काय केलं त्या भक्त प्रल्हादाने? नामस्मरण, नारायण 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 जप केला आणि भगवान परमात्म्याने जन्म घेतला. कशासाठी? भक्ता राखे पायापासी दुर्जनासी संहारी. भगवान परमात्म्याने जन्म घेतला एकतर सज्जनासाठी नाही तर एकतर दुर्जनासाठी. पण कार्यपद्धती दोघांच्या भिन्न आहे. संत अवताराला आले, संतांची कार्यपद्धती वेगळी आहे. जसा माऊलींचा जन्म झाला संत म्हणून, लोपले ज्ञान जगी हित नेन ती कोणी अवतार पांडुरंग. अवतार कोणाचा आहे? पांडुरंगाचाच आहे. मग त्या भगवान परमात्म्याचं नाव आधी घ्यायचं. कुठलंही कार्य करत असताना भगवान परमात्म्याचं नाव आधी का घ्यायचं? तर आपण जे कार्य करत आहोत ते कार्य निर्विघ्नपणे पार पडावं म्हणून आपण त्या भगवान परमात्म्याचं चिंतन सर्वात अगोदर केलं पाहिजे. ते की आज जो पहिला दिवस आहे नामपर, त्या भगवान परमात्म्याचं नाम का घ्यायचं? तर भगवान परमात्म्याचं चिंतन केल्यावर कुठलंही कार्य निर्विघ्नपणे पार पडत असतं. किती पवित्र आहे ते भगवान परमात्म्याचं नाव. सकळ मंगळनिधी श्री विठ्ठलाचे नाम आधी. त्या विठ्ठल परमात्म्याचं नाव आधी घ्यायचं. का घ्यायचं नाव? तर कार्य निर्विघ्नपणे पार पडावं. पवित्राणां पवित्रयो मंगलानांच मंगलम दैवतम दैवतम देवतानांच भूतानां यव्यः पितः. किती पवित्र आहे. मंगलम भगवान विष्णू मंगलम पुंडरीकाक्ष. किती मंगल आहे. मग आपण म्हणू की मंगल आपल्या या कलियुगामध्ये मंगल काहीच नाही का? प्रश्न पडतो आपल्याला. मंगल काहीच नाही का? आपल्या ह्या संसारामध्ये मंगल काहीच नाही. कारण मंगल जरी एखादी गोष्ट आपल्याला वाटत असेल तर ती काही दिवसांनी अमंगल होते. तसं भगवान परमात्म्याचं नाव इतकं मंगल आहे, ते आधी घेतलं गेलं पाहिजे. त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं पाहिजे. 9वीदा भक्तीतून पुढे जाताना पादसेवन भक्ती केली लक्ष्मी मातेनं, वंदन भक्ती केली, अर्चन भक्ती केली, दास्य भक्ती केली हनुमंतरायानं, दास्यत्व पै केली, दास्य भक्ती केली.
दास्यभक्तीमुळे काय झालं, भगवान परमात्मा हृदयामध्ये आणलं. भगवान परमात्म्याला की जो भगवान परमात्मा गेल्यानंतर सुद्धा सप्त चिरंजीवापैकी आज हनुमंतरायाचा नंबर लागतो. आत्मनिवेदन भक्ती केली बळीराजानं. ज्या 4 मार्गामधून आपल्याला कुठलाही मार्ग सोपा वाटत नाही, पण नामस्मरणाचा जो महिमा सांगितला, का सांगितला नामाचा महिमा, का आपलं पाप पुण्य गेलं पाहिजे असं तुकोबरायांना वाटतं. पाप कशामुळं वाढतं, पुण्य कशामुळं मिळतं. तसं जर पाहिलं तर बऱ्याच वेळेला असं होतं की साधन सोपं असतं पण फळ अवघड असतं. काही वेळेला असं होतं की साधनही अवघड आहे आणि फळही अवघड आहे. पण या अभंगामध्ये तुकोबरायांनी जे साधन सांगितलेलं आहे ते अत्यंत सोपं, नामसंकीर्तन साधन पै सोपे. पण त्याहून फळं जर सांगितलं असेल तर ते अनंत जन्माचं पाप जाळतं. अनंत जन्माचं पाप जाळतं तर मग पाप वाढतं तरी कशानं, नेमकं कशानं वाढतं पाप. सगळ्यांना ज्ञात आहे कथा की वाल्याकोळी किती पापी होता, किती पाप केलं वाल्याकोळ्यानं, की तो एक माणूस जर मारला तर मोहरी एवढा एक खडा तो त्या रांजणामध्ये टाकायचा. असे किती 7 रांजण भरलेले होते. ते 7 रांजण म्हणजे काय आत्ताच्या कलियुगातले नव्हते, ते रांजण त्रेतायुगातले होते. एका रांजणामध्ये 14 उंट फिरायचे. तुम्ही म्हणता लावता तुमच्यातलं तरी कोणी होतं का पाहिलं त्यावेळी. पण एखाद्या गोष्टीचं भयानकत्व पटवून जर द्यायचं असेल तर अतिशयोक्ती अलंकाराचा वापर करावा लागतो. तो वाल्याकोळ्याने एवढं पाप केलं. किती पाप केलं, त्याच्या पापामध्ये त्याची पत्नीही सहभागी झाली नाही, मुलगाही सहभागी झाला नाही. आणि मग भयभीत झाला वाल्याकोळी. वाल्याकोळ्याला कोण भेटलं, नारद महर्षी. भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं, नाम जपलं, पण तेही उलट. आपण एवढे तर पापी नाही. वाल्याकोळ्यानं राम म्हणताना आलं तर मारा मारा म्हणत होता, मारा मारा. पण त्याच्यातूनही जर पहिला मा आणि नंतरचा रा काढून टाकलं ना तर राम राम 3 वेळा शब्द तयार होतो. भगवान परमात्म्याचं उलट नामस्मरण केलं, त्याचा परिणाम काय झाला, वाल्याचा वाल्मिकी झाला. भगवान रामचंद्र प्रभू येण्याच्या अगोदर रामायण लिहून ठेवलं. बोलीला वाल्मिकी तैसेची करेल वर्तुनी दावी नामा म्हणे. केले रामायण रामादी रामादी केले रामायण रामादी रामादी केले रामायण रामादी रामादी केले रामायण रामादी. कोळियाची कीर्ती वाढली गण, कोळियाची कीर्ती वाढली गण, कोळियाची कीर्ती वाढली गण, कोळियाची कीर्ती वाढली गण. केले रामायण रामादी रामादी केले रामायण रामादी रामादी केले रामायण रामादी रामादी केले रामायण रामादी. रामायण वाल्याचा वाल्मिकी झाला, रामायण लिहिलं. पण बालकांडामध्ये जर अशी कथा आहे, रामायणामध्ये प्रवेश जर करायची असेल तर शिवकथा सांगितली जाते. शिव पार्वतीचा विवाह हा प्रवेशद्वार आहे रामायणाचं. त्याशिवाय रामायणामध्ये प्रवेशच करता येत नाही. शिव पार्वतीचा विवाह, पूर्व अवतार जर पाहिला पार्वतीचा तर सती दक्षकन्या. त्यावेळी एकांतामध्ये पार्वतीने भगवान शंकराला सांगितलं होतं की माझ्याकडनं पूर्व अवतारामध्ये 2 अपराध घडले होते. कुठला एक, प्रभू रामचंद्रांच्या अवतारावरती संशय घेतला
आणि एक म्हणजे दक्ष कन्या असलेले दक्ष राजाने जो यज्ञ केलेला होता, आमंत्रण नसताना देखील तिथं मी जाण्याचा प्रयत्न केला, परिणाम काय, देहाची आहुती दिली. ती दक्ष कन्या सती. पुढच्या अवतारामध्ये ती पर्वताच्या पोटी जन्माला आली म्हणून पार्वती हिमालयाच्या पोटी जन्माला आली. त्यावेळेस तारकासूर उन्मत्त झालेला होता आणि तारकासुराला मारण्यासाठी ब्रह्मदेवाचा वर होता यांच्या पोटी आलेला मुलगा शिवपार्वतीच्या. शिवपार्वतीचा विवाह होणं गरजेचं होतं. सगळ्या देवांनी भगवान शंकराला विनंती केली आणि विवाहास विनंती केली. एकांतात पार्वतीनं भगवान शंकराला प्रश्न विचारले काही, की पूर्वजन्मामध्ये तुमचा आणि माझा वियोग घडला, त्याच्यानंतर मी घोर तपश्चर्या करून मी तुम्हाला पती म्हणून स्वीकारले, पण आता या जन्मामध्ये तुमचा आणि माझा वियोग घडायला नको. त्यासाठी भगवान शंकरांनी सांगितलं पार्वतीला, त्यासाठी एकच करावं लागेल, मी तुला आदर देईन, तू मला सन्मान दे. म्हणजे आपल्या दोघांमध्ये वियोग घडणार नाही आणि आपण दोघंजण मिळून कोणाचं भजन करूया, प्रभू रामचंद्राचं भजन करूया. भगवान शंकरांनी सुद्धा रामनाम जपलं. कशासाठी, जो झालेला दाह, जे विष प्राशन केलं समुद्र मंथनातून जे निघालेलं ते विष प्राशन केलं, जो झालेला दाह शांत होण्यासाठी प्रभू रामचंद्राचं नाम जपलं. देवांनीही भगवान परमात्मा म्हणजे परमात्म्यापेक्षा सुद्धा नामी परमात्मा श्रेष्ठ आहे. सगळ्यांना ज्ञात आहे की सेतू बांधण्याच्या वेळेस ज्या दगडावरती राम लिहिलेला नव्हता तो दगड पाण्यात बुडला होता. ज्या दगडावरती राम लिहिलेला होता तो दगड तरंगत होता, त्याने सेतू तयार झाला. त्या पद्धतीनं हा देह सुद्धा आपला एक काय आहे, पण त्यातमध्ये मन, ह्याला वणवा लागला पाहिजे. कशाचा, नामस्मरणाचा वणवा लागला पाहिजे. नामस्मरणाच्या वणव्याने काय होणार आहे, तृण आग्ने मिळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी. म्हणजे गवताच्या काडीप्रमाणे, जसं म्हणतो आपण गवताची काडी, एक काडी ती गवताची गंज जाळण्यासाठी पुरेशी आहे. तसं आपलं अनंत जन्माचं झालेलं पाप जळण्याची शक्ती त्या भगवंताच्या नामामध्ये आहे. हरी उच्चारणी अनंत पाप राशी, हरी उच्चारणी अनंत पाप राशी, हरी उच्चारणी अनंत पाप राशी, हरी उच्चारणी अनंत पाप राशी. जातील लयाची जन्माते, जातील लयाची जन्माते, जातील लयाची जन्माते. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. जातील लयाची जन्माते, जातील लयाची जन्माते, जातील लयाची जन्माते. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. अनंत जन्माचं पाप जळणार आहे, पण काय, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. हरी म्हणायचंय, हरी शब्द, रामकृष्ण हरी विठ्ठल केशव येणारच आहे पुढे थोडंसं चिंतन. पण अनंत जन्माचं पाप जाळलं जातं. नवविधा भक्ती सांगितली, त्या भक्तीच्या मार्गामध्ये सुद्धा, नवविधा भक्ती असताना सुद्धा श्रीमद भागवत महापुराणामध्ये पुन्हा याचे 4 प्रकार सांगितले. कीर्तन भक्तीचे, कीर्तन तर सगळ्यात महत्त्वाचं सांगितलं, पण कीर्तन भक्तीचे सुद्धा पुन्हा 4 प्रकार सांगितले. त्यातलं जे पहिलं आहे ते रूप कीर्तन, म्हणजे सस्वरूप कीर्तन. भगवान परमात्म्याच्या स्वरूपाचं वर्णन करणं सोपं आहे का? भगवान परमात्म्याच्या मंदिरात एक गृहस्थ गेला आणि त्याने ठरवलं भगवान परमात्म्याचं स्वरूपाचं वर्णन करायचं. पांडुरंग कांती
दिव्य तेज झळकती रत्न किळ फाकती प्रभा अगणिता लावण्य तेज पुंजाळले नवर्णवे तेथेची शोभा कानडाऊ विठ्ठलू कर्नाटकू तेने मजला बिला वेरू. जर समजा असा प्रयत्न केला भगवान परमात्म्याच्या स्वरूपाचं वर्णन करायचं, पण तिथंही एक गृहस्थ आहे ना असा की सगुण परमात्म्याचं जर वर्णन करतोय तर भगवान परमात्मा निर्गुण पण आहे ना. रंग नाही रूप नाही नाही बरण छाया निर्विकार तुची रघुराय आहे ना तो, म्हणजे तो सगुणही आहे आणि निर्गुणही आहे. तू जर सगुण म्हणू की निर्गुण रे. स्वरूपाचं वर्णन करायचं म्हटलं तर किती अवघड आहे. भगवान परमात्म्याच्या रूपाचं वर्णन करता येतं कीर्तनामध्ये, पण निश्चित सांगू शकत नाही भगवान परमात्मा कसा आहे. तुझी निढळी कोटी चंद्र प्रकाशे, तुझी निढळी कोटी चंद्र प्रकाश, तुझी निढळ कोटी चंद्र प्रकाशे, तुझी निढळी कोटी चंद्र प्रकाशे, तुझी निढळी कोटी चंद्र प्रकाशे, तुझी निढळी कोटी चंद्र प्रकाश, तुझी निढळ कोटी चंद्र प्रकाशे, तुझी निढळी कोटी चंद्र प्रकाशे, कमल नयन हास्य वदन हासे, कमल नयन हास्य वदन हासे, कमल नयन हास्य वदन हासे, हालकारे कृष्ण ढोलकारे, हालकारे कृष्ण ढोलकारे, हालकारे कृष्ण ढोलकारे, घडिये घडिये भुज ढोलकारे, कमल नयन कृष्ण ढोलकारे, हालकारे कृष्ण ढोलकारे, हालकारे कृष्ण ढोलकारे, घडिये 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 भुज बोलकारे. तसा जर पाहिलं तर हा ब्रह्मांडदीश चतुरात शिरोमणी काय वर्णन करणार त्या भगवान परमात्म्याचं. नंतरचं जे सांगितलं ते गुण कीर्तन सांगितलं. एका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य हे सहाही गुण जेथ वसती तो म्हणती भगवंतू. गुणाचं वर्णन केलं ते गुण कीर्तन. लीला कीर्तन पाहतो. भगवंताच्या लीला सांगता येईल का हो आपल्याला. भगवंताच्या नाभी कमळातून जन्म घेतलेल्या ब्रह्मदेवाला सुद्धा त्या भगवान परमात्म्याच्या लीला कळाल्या नाही. भगवान परमात्म्याच्या लीला कळाल्या नाही त्या ब्रह्मदेवाला. काला खायला दिला नाही ब्रह्मदेवाला भगवान परमात्म्याने. हे आपल्याला सगळ्यांना ऐकायला मिळणारच आहे शेवटच्या दिवशी. पण ज्या भगवान परमात्म्याच्या लीलांचं वर्णन केलं जातं ते लीला कीर्तन हे आपल्याला काल्याच्या प्रसंगी पाहायला मिळतं. पण या सगळ्या कीर्तनामध्ये सोपं जे आहे ते कुठलं तर तो नामाचा महिमा सांगणारं नामकीर्तन ते महाराज अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतात. नाम संकीर्तन साधन पैसोपे, 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 जळतील पापे जन्मांतरीची, जळतील पापे जन्मांतरीची, नलगती कायाचे जावे वनांतरा, नलगती कायाचे जावे वनांतरा, जळतील पापे
अनंत जन्माचं पाप जाळण्याचं सामर्थ्य, ती शक्ती कशामध्ये आहे तर त्या भगवंताच्या नामस्मरणामध्ये आहे. मग अनंत जन्माचं पाप जर जळतं असं तुकोबराय सांगतात, तर मग पाप वाढतं तरी नेमकं कशाला? एक दृष्टांत सांगते. एक गृहस्थ तीर्थयात्रा करत 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 काशी विश्वेश्वराला गेला. तिथं 6 महिने राहिला. 6 महिने राहिला. नुसत्या पंक्ती जोडल्या आणि निघाला आपल्या घरी यायला. येताना गंगामाईचं तीर्थ घेतलं आणि आला गावामध्ये आपल्या घरी. घरी आल्यानंतर तो तीर्थाचा ग्लास पत्नीजवळ दिला आणि सांगितलं की जेव्हा मी हे तीर्थ मागेन तेव्हा मला तू ते दे. पण पत्नी गडबडीत होती. तिने घाई गडबडीने काय केलं, तो तीर्थाचा ग्लास घेतला आणि मिक्सरच्या भांड्याजवळ ठेवला, मिक्सरजवळ ठेवला. भाजीसाठी कालवणासाठी जे वाटण काढलेलं होतं ते वाटण वाटत असताना त्याच्यातलं तिखट आणि खारट पाणी त्या तीर्थामध्ये पडलं. ह्याचा रोजचाच नेम. मी संस्कृत शिकून आलो, मी संस्कृत शिकलो. रोज बघावं त्याचं, उठता बसता जेवायला बसला तरी बायको सांगायचं मी संस्कृत शिकलो. मग तिला विचार असा पडला की ती म्हटली का हो तुम्ही संस्कृत शिकले असं नुसतं सांगता, मग तुम्ही संस्कृतमध्येच का बोलत नाही? तर म्हटलं बरं ठीक आहे, उद्यापासून मी संस्कृतमध्येच बोलणार. झालं. उद्याचा दिवस उजाडला. कशी बसा स्वयंपाक पूर्ण होऊन जेवणाची वेळ जवळ आली. जेवायला बसला पती आणि ताट वाढलं पुढ्यामध्ये आणि जेवत असताना अधूनमधून तो बायकोला आवाज द्यायचा, बायकम चपातीम आनन. बायकोला वाटलं त्यांनी चपाती मागितली, ती चपाती घेऊन आली. त्यांनी पुन्हा आवाज दिला, बायकम भाजीम आनन. तिला वाटलं भाजी मागितली, भाजी घेऊन आली. नंतर म्हटलं बायकम पाणीम आनन. ती पाणी घेऊन आली. त्याने पाणीचा एक घोट घेतला आणि मग त्याला आठवण झाली की मी ते आणलेलं तीर्थ बायकोजवळ दिलेलं आहे. तो म्हटला बायकम तीर्थम आनन. ती घेऊन आली तो तीर्थाचा ग्लास. त्याने त्या तीर्थाचा एक घोट घेतला आणि मग तो म्हणायला लागला, बायकम तीर्थम तिखटम लागतम. तीही हुशारच होती. बायका काय अडाणी नसतात. ती हुशारच होती. नवऱ्याच्या पुढची, 4 पाऊल नवऱ्याच्या पुढची. ती काय कमी नव्हती. तिचंही चांगलं संस्कृत पाठ झालेलं होतं, त्याचं ऐकूनच. मग ती म्हणली, अरे भस्कटम पाणी खरगटम म्हणून तीर्थम तिखटम लागतम. काय सांगितलं, त्या तीर्थामध्ये ते खारट आणि तिखट पाणी पडलं. अरे भस्कटा, त्याच्यामुळे ते पाणी तिखट आणि खारट झालं. ती हुशारच होती. ती म्हटली, मी कालच काळजीताईंच्या कीर्तनाला गेले आणि तिथं मी हा दृष्टांत ऐकला होता. मला तुम्ही काय सांगू नका संस्कृत शिकलो. तुम्हाला जर याचं उत्तर देता आलं की पापाचा बाप कोण, पापाचा कर्ता कोण, याचं जर उत्तर देता आलं तरच घरात एंट्री, नाही तर नो एंट्री. बायकांचा धाक कसा असतो, घरात एंट्री. पण कशामुळे, जर तुम्हाला पापाचा कर्ता कोण सांगता आलं, पापाचा बाप कोण सांगता आला तर घरात यायचं, नाहीतर घरात यायचं नाही. आता झालं, ह्याच्या डोक्याला आला ताप. हा विचार करत 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 गावातून वेशीच्या बाहेरून चालत असताना त्याला एक माऊली भेटली. आणि मग ती चालता चालता ती माऊली म्हटली, का हो दादा, लय चिंता तू दिसताय, रोज तर फार आनंदी असता, आज असं काय घडलंय, चेहऱ्यावरती अशी उदासीनता का? म्हटलं काय सांगणार ताई, माझ्या बायकोने मला प्रश्न विचारला, पापाचा कर्ता कोण, पापाचा बाप कोण, मला याचं उत्तर देता आलं नाही म्हणून आलो घरातून निघून बाहेर. ती म्हटली, अरे च्छा, एवढंच ना, मी देते तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर, पण त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला माझ्या घरी यावं लागेल. म्हटलं छे, मी कोणाच्या घरी जात नसतो. म्हटलं अहो 10,000 रुपये देते, पण माझ्या घरी चला. मग आता याला काय वाटलं, किंवा माझ्या प्रश्नाचंही उत्तर मला मिळेल आणि त्याचा फायदा, त्याचा मोबदला म्हणून 10,000 रुपये माझ्या फायद्यातच आहे ना, 10,000 रुपये मिळतील. मग तो तिच्या घरी गेला. सकाळची वेळ होती. ती म्हटली, दादा चहा घ्या. नाही म्हटलं, मी कोणाच्या घरचा चहा घेत नाही. अहो आणखी 10,000 रुपये देते. मग त्याने चहाही घेतला. थोड्या वेळाने पुन्हा ती म्हणायला लागली, आमच्या घरचं जेवण तर करून बघा, माझ्या हातचा एक घास मी तुमच्या मुखामध्ये भरवते. तर म्हटलं नाही, आता जेवणाची वेळ नाही, जेवण नको. अहो आणखी 10,000 रुपये देते.
किती झाले मला सांगा, किती झाले? 30,000 रुपये झाले. तो जेवणासाठी बसला, तिच्या हाताने ती एक घास मोडून मुखामध्ये भरवणार, उजव्या हाताने मुखामध्ये घास भरवणार, तो डाव्या हाताने त्याच्या कानाखाली जाळ काढला. त्याला विचार पडला, अहो ताई, मी तुम्हाला पापाचा बाप कोण, पापाचा कर्ता कोण हा प्रश्न विचारला. एकतर मी घरी येत नव्हतो, मला घरी बोलवलं, एकतर चहा पित नव्हतो, मला चहाही पाजला, एकतर जेवायला नको म्हणत होतं म्हणून तुम्ही 10,000 म्हणून 30,000 द्यायला तयार झालात, आणि आत्ता मला तुम्ही चक्क मारताय. म्हटलं हेच तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. 10,000च्या लोभामुळे तुम्ही माझ्या घरी आलात, 10,000च्या लोभामुळे तुम्ही चहाही घ्यायला तयार झालात, 10,000च्या लोभामुळं तुम्ही माझ्या हाताने एक घास तुमच्या मुखामध्ये भरून घ्यायला तयार झालात. म्हणजे पापाचा कर्ता कोण आहे? लोभ. पापाचा बाप कोण आहे? लोभ. मग तो लोभ जाळण्याची शक्ती, सामर्थ्य फक्त कशामध्ये आहे? भगवान परमात्म्याच्या नामामध्ये आहे. ती शक्ती त्या भगवान परमात्म्याच्या नामामध्ये आहे. मग ती जर सामर्थ्य भगवंताच्या नामस्मरणामध्ये आहे तर कुठं जायची गरज आहे का? न लगती सायास जावे वनंतरा, सुखे येतो घरा नारायण. कुठेही जायची गरज नाही. सुखाने भगवान परमात्मा घरी येतो. पण कधी? त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं तर. आपलं नामस्मरण असतं कधी? सवडी आवडीनं, वेळेनुसार, ज्या पद्धतीनं वेळ मिळेल त्या पद्धतीनं. आपण जर भगवान परमात्म्याचं नामस्मरण जर केलं तर उद्धार तर प्रत्येकाचाच आहे. अगदी वाईटात वाईट वागणारा माणूस भले पार तो शिव्या देणाराही असू द्या तरी भगवान परमात्मा त्याला सांभाळतोच ना, तरी सुद्धा सांभाळतोच ना. पण आपल्याला एक अनन्य साधारण बुद्धी दिलेली आहे की बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एक केशवराजे सकळ सिद्धी. तिथं सुद्धा काय आहे? ती जर सिद्धी प्राप्त जर करून घ्यायची असेल, भगवान परमात्म्याला जर आपलंसं करायचं असेल तर काय करावं लागेल? आपल्याला भगवान परमात्म्याचं नामस्मरण करायला लागेल. सुखे येतो घरा नारायण. कशामुळे येतो? रामायणातला फार सुंदर दृष्टांत आहे की ज्यावेळेस लंकाधिपती रावणाने सीतामाईला पळून नेलं त्यावेळी रामचंद्र प्रभू सीतामाईला शोधण्यासाठी निघाले. पण शोधता शोधता वेलींना विचारायचे, फळझाडांना विचारायचे, फुलांना विचारायचे, हे सीते, हे सीते, हे सीते म्हणून विचारायचे. पण ती शबरी अशी होती, सांगायचे काय की सुखे येतो घरा नारायण. कसा येतो? भगवान परमात्मा. पण तो भगवान परमात्मा जवळ शबरी नाही आली, भगवान परमात्मा शबरी जवळ गेले. तिचा काय होता नित्यक्रम? शबरीचा घर सारून ठेवायची, टोपलीवर फळं आणून ठेवायची, त्याच्यातलं प्रत्येक फळं ती खाऊन पाहिजे. बोरं आंबट लागतं, गोड लागलं म्हणजे माझ्या भगवान परमात्म्याला नेमकं कसं आवडेल, काय देऊ मी? भगवान परमात्मा जर माझ्या घरी जर आला, कारण तिला सांगितलं होतं शबरी ह्या सृष्टीचा मालक, हा जन्मदाता, जन्मविधाता, ब्रह्मांडाधीश नायक तुझ्या एक ना एक दिवस भेटीला येणार आहे. तिचा तो नित्याचा क्रम होता. किती भजन होतं शबरीचं? एवढं शबरीचं भजन होतं की ती डोळे बंद करायची विसरून गेली होती. कितीच नामस्मरण असेल त्या शबरीचं. त्यासाठी कुठं जायची गरज होती का? ठाईचं बैसोनी करा एक चित्त आवडी आनंद ताळवावा केला ना. ठाईचं बैसोनी, ठाईचं बसता येतं. ठाईचं बसला, समजा ठाईचं बसला की आता जसं कीर्तन चालू आहे, कीर्तनात सगळे बसलेले, पण सगळ्यांचं चित्त एक आहे का? कोणाच्या चित्तात काय तर कोणाच्या चित्तात काय, कोणाच्या चित्तात काय. मन कुठंतरी तिसरीकडे जाऊन आले, जगभर फिरून येतं मन. मग ते चित्त एकाग्र करायचंय. ठाईचं बसलेलं आहे, आपण कीर्तनात बसलो पण लक्ष कुठं आहे? घरी. दरवाजा लावला की नाही, कडी लावली का नाही, कुलूप लावलं का नाही, 3 वेळा झटके देऊन बघू आपण उघडतंय की काय. इथं जरी बसलो तरी आपल्या डोक्यामध्ये विचार कुठले आहेत? ठाईचं बैसोनी करा एक चित्त आवडी आनंद आळवावा. त्या भगवान परमात्म्याला जर आळवायचं जर असेल तर काय करावं लागेल? आवडीनं त्या भगवान परमात्म्याचं भजन करावं लागेल, नामस्मरण करावं लागेल ना. मग ठाईचं बैसोनी करा एक चित्त आवडी आनंद आळवावा. प्रवचन 1 तास असतं, कीर्तन 2 तास असतं, गाथा भजन 3 तास असतं, आणि बापू तमाशा रात्रभर असतो. तिथं मांडी सुद्धा कोणी मोडणार नाही. आणि इथं मात्र सगळे आसनाचे प्रकार होतात, फक्त डोक्यावर उभं राहायचं बाकी राहतं कीर्तनामध्ये. नाही तर सगळे आसनांचे प्रकार होतात. कीर्तनात बसायला त्रास होतो, प्रवचनाला बसायला त्रास होतो, पण रात्रभर जर बसायचं म्हणलं तर मांडी मोडू शकत नाही. ठाईचं बसतो पण चित्त एकाग्र झालं पाहिजे ना.
त्या भगवान परमात्म्याला आळवायचंय, आवडीनं त्याचं नाव घ्यावं लागेल ना. वेळे अभावी चरण तर भगवान परमात्म्याला जर आळवायचंय तर किती आवडीनं. आपल्याला आवडीनं कीर्तनात बसले, एखादं म्हटलं ना चल कीर्तनाला, हे कीर्तनाला यायला आत्ता वेळ नाही, पुढच्या वेळेस बघू, उद्या येईल. दुसऱ्या दिवशी म्हटलं की नाही आज नाही जमणार, बघते उद्या, नाही तर चला पुढं आलोच, पुढं चला आलोच, संपता तरी मग शेवटच्या पंक्तीला. कशाला जायचं, पहिल्या पंक्तीला बसायला. अन्नदान तर सगळ्यात श्रेष्ठच आहे, अन्नदान झालंच पाहिजे. पण अन्नदानाबरोबर भगवान परमात्म्याने ज्या जीवाला जन्माला घातल्या त्या भगवंताची नामसाधना झाली पाहिजे ना, नामचिंतन झालं पाहिजे ना. किती खावं फुकटचं. हा देह केवढा आहे, या देहामध्ये तो जीव केवढा आहे. हृदयामध्ये ठेवल्या भगवंताला. कोणी संत महाजन किती हृदयामध्ये आळवला. आपल्याला भजनातून नीट आळवता येत नाही, बरोबर आहे का नाही बापू. एक अभंग मी जर म्हणेल, तुम्ही म्हणत असाल बापूंनी माझा अभंग म्हणला, तिथं काय शेवटला सविता म्हणे लिहिलेलं असतं का. कोणाचा आहे तो अभंग, संतांचा अभंग आहे. किती केलं संतांनी आपल्यासाठी. आपण काय करतो, आपल्याला आपलंच नीट करता येत नाही तर दुसऱ्याचं कधी, दुसऱ्याचं तर वाटोळं झालं पाहिजे. पण जो सत्कर्म करतो ना, ज्याला वाटतं ना की आपल्या सहकार्यातून आपल्या योगदानातून निश्चितच आपल्या बुद्धीला जे पटल असं की माझं जर चांगलं होतं तर माझ्याबरोबर याचंही चांगलं झालं पाहिजे, निश्चितच न जाणतेपणाने सुद्धा त्याच्या हातून एक चांगलं कर्म घडतं. आणि त्या चांगल्या कर्माचं फळ काय असतं मग, पुण्य. पुण्य त्याच्या पदरामध्ये पडतं. पण हे पुण्याच्या गाठोडं कधी कामाला येतं आपल्याला. आपण म्हणतो की नामस्मरण केलं, एवढं नामस्मरण केलं एवढं तरी त्याचा मृत्यू कसा झाला. कर्माची गती कोणालाच चुकलेली नाही. पण अंतकालीचे मामी स्मरण मुक्त्वा कलेवरम य प्रयती समद्भावम याती नास्त्यत्र संशय. त्याच्यात किंचित देखील संशय नाही की अंतकाळाच्या वेळी जरी त्या भगवंताचं नाम आपल्या मुखामध्ये आलं ना, अंतकाळी नाम आले ज्याच्या मुखा तुका म्हणू का पार नाही. म्हणजे अंतकाळाला जरी त्या भगवान परमात्म्याचं नाम घेतलं ना, मग त्याच्यासाठी तपश्चर्या करायची गरज आहे का. 4 युग होऊन गेली, किती किती वर्षाचं तप करायला लागायचं. त्यावेळेस राक्षस नव्हते का. म्हणजे आता जे आडवे येतात ना सप्ताहात कार्यक्रमात, हे कोण आहेत, हे राक्षसच आहेत. चांगल्या पद्धतीनं कार्यक्रम पार पाडून द्यायचा नाही, हे कोण आहेत, त्याच पद्धतीतले आहेत. 12-12 वर्ष तप करायला लागायचं. त्या तपात विघ्न आलं की पुन्हा परत 12 वर्ष तप करावं लागायचं. आपल्याला इथे 1 तास शांत बसायला सांगितलं, एकचित्त करून बसायला झालं. 1 तास सोडावं, 5 मिनिटं. मंदिरात गेलो, डोळे झाकून जर उभं जर राहिलो ना, वाटत नाही 5 मिनिटं आपले डोळे झाकलेले राहतील, असे डोळे होतात. आणि मग पाहायचं हा काय करतो, तो काय करतो, तिथं कसा गेला, दर्शन कसं घेतलं, कुठून आला, तिने असं केलं, तिने तसं केलं. आपण काय करायला जातो मंदिरामध्ये, आपलं साध्य काय आहे. साधनं भरपूर आहेत, पण साध्य काय आहे, भगवान परमात्मा. साधनं अनेक आहेत, पण नामस्मरणाच्या जोरावरती, त्या शक्तीवरती भगवान परमात्म्याला आपण आपलासा करू शकतो. ठाईचं वैसणी करायचं चित्त आवडी आनंद आळवावा. कीर्तनात बसलं म्हटलं ना टाळी वाजव, त्यांनी लाजून खाली मान घालून टाळी वाजवायची का. लाज वाटते जोरात टाळी वाजवायची. वर हात करून टाळी वाजव म्हटलं ते खाली टाळी वाजव का, लाज वाटते. कोणीतरी बघल आणि काही वेळेसारखं टाळी वाजवते. तर भगवान परमात्म्याला जर आळवायचं जर म्हटलं तर कशामुळे आळव. करटाळी बोला मुखी नाम, करटाळी बोला मुखी नाम, करटाळी बोला मुखी नाम, करटाळी बोला मुखी नाम, लागोनी आपाया बिनवितो तुम्हाला, करटाळी बोला मुखी नाम, करटाळी बोला मुखी नाम, करटाळी बोला मुखी नाम, करटाळी बोला मुखी नाम. काय करायचंय, टाळी वाजवून तर भगवंताला आळवायचे. किती त्याचं नावही अनंत, त्याचं गुणही अनंत. आपल्याला नाव आहे, आपलं नाव जसं एस टी महामंडळाला नंबर देतात तसा MH 14 90 54 काय असेल तो. भगवान परमात्म्याचं नाव रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व काळ. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा.
राम कोण आहे? अस्मिन रमंती योगी नाही ती रामा. जो योग्याला रममान करतो तो राम. क्रश्यती, जो चित्ताचं आकर्षण करतो तो कृष्ण. ज्या गोपिकांचं चित्त चोरलं होतं, चित्ताचं आकर्षण करतो तो कृष्ण. हरी कोण आहे? क्लेशाचा नाश करतो तो हरी. विठ्ठल कोण आहे? विधाता ठर निळकंठ आणि लक्ष्मीकांत. उत्पत्ती, संहार या तीनही शक्तींचं एकत्रीकरण म्हणजे कोण आहे? हा विठ्ठल आहे. विधाता विठ्ठल, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. जो क्लेशाचा नाश करतो तो केशव. आपली नावं असतात घोळण्या नाव लक्ष्मण. आपलं नाव कसं असतं? घोळण्या नाव लक्ष्मण. पण लक्ष्मण कोण होता? की ज्याने इंद्रजिताला मारलं होतं 14,000 वर्ष निरंकार राहून. पण आपण काय म्हणतो की आदेशाचं पालन केलं नव्हतं प्रभू रामचंद्राचं लक्ष्मणानं, की ज्यावेळेस बेर खाऊ त्यावेळेस म्हणतो या शबरीची उष्टी बोरं खाता तुम्ही, खाऊ नका. भगवंताला काय आवडतं? भक्तानं केलेली भक्ती. भक्तीतून भगवंताला आळवता येतं. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. सर्व काळ ज्या तुकोबऱ्यांनी अखंड नामस्मरण केलं त्यांनाही संसार होताच ना. पण नामस्मरण कसं होतं? अखंड होतं. आणि आपला संसार आहे. आपलं प्राधान्य कशाला असेल? पहिलं नामस्मरणाच्या आधी संसारामध्ये काय काय पाहिजे पहिल्या त्या सगळ्या गोष्टी मिळवल्या पाहिजे, म्हणजे मला सुख मिळालं. आपली सुखाची परिभाषा, आपली सुखाची व्याख्या काय आहे? कशामध्ये सुख मिळते? त्या भगवान परमात्म्याला रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. त्या भगवंताला आपलासा करून घेण्यासाठी संत जनांनी त्या भगवान परमात्म्याच्या नामाचं नामचिंतन केलं, नामसाधना केली. अनावर वाचा माझी मदत झाली. 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 अनावर वाचा छंद या नामाचा घेतलासे. छंद या नामाचा घेतलासे माझी मदत झाली. अनावर वाचा माझी मदत झाली. अनावर वाचा छंद या नामाचा घेतलासे. छंद या नामाचा घेतलासे माझी मदत झाली. अनावर वाचा माझी मदत झाली. अनावर वाचा. किती अखंड नामस्मरण केलं भगवंताचं. अखंड नामस्मरण करून देव आपलासा करून घेतला. मग अनेक साधनं आहेत, पण याविना अनेक असता पै साधन वाहत असे आन विठोबाची. कोणाची आन घेऊन सांगतोय? विठोबाची आन घेऊन सांगतोय. वाहत असे आन विठोबाची. साधनं अनेक आहेत, पण नामस्मरणासारखं साधनं सोपं नाही. नाथ महाराज नामाचं महत्त्व पटवून देत असताना नामाचा जसं आपण परिसाचा सांगतो, सोन्याचा सांगतो, संतांचं महिमा सांगतो, त्या पद्धतीनं नामाचा सुद्धा महिमा आहे. पण नाथ महाराज सांगतात की नामापेक्षा सुद्धा नामधारक श्रेष्ठ आहे. नामधारक श्रेष्ठ आहे की जे 1000 गावठी ब्राह्मण जर जेवायला घातले तर पुण्यक्षेत्रीचा एक ब्राह्मण जेवल्याचं पुण्य मिळतं. असे 1000 पुण्यक्षेत्रीचे ब्राह्मण जर जेवायला जर घातले तर एक वेदपाठक जेवल्याचं पुण्य मिळतं. वेदपाठक कोण? वेदी, द्विवेदी, त्रिवेदी आणि चतुर्वेदी असे 1000 वेद पाठक जर जेवायला जर घातले तर एक पंडित जेवल्याचं पुण्य मिळतं.
पण पंडित कोणाला म्हणे 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणे ज्याचे मुखोद्गत आहे, असे 1000 पंडित जर जेवायला घातले तर 1000 संन्यासी जेवल्याचं पुण्य, 1 संन्यासी जेवल्याचं पुण्य मिळतं. असे 1000 संन्यासी जर जेवायला घातले तर 1 परमहंस जेवल्याचं पुण्य मिळतं. परमहंसाचे प्रकारसुद्धा 4 आहेत. पण असे कितीतरी अगणित ब्रह्मवेत्ते जरी जेवायला घातले ना तरी सुद्धा नामधारकाची बरोबरी करू शकत नाही. की ज्या आपल्या संप्रदायाच्या कळसस्थानी विराजमान असणारे सदैव वैकुंठ गमन करणारे तुकोबाराय भगवान परमात्म्याचं अखंड नामस्मरण केलं आणि देव आपलासा करून घेतला. आपण भगवान परमात्म्याचं नामचिंतन करतो, पण कधीमधी खंड 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 करत त्या भगवान परमात्म्याचं एकदा मोठ्या प्रेमानं आपण भजन करूया. सगळ्यांनी हात वरती करायचा आणि टाळी वाजवायची. विठोबा रखुमाई 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 याविना अनिक अस्तापै साधन वाहत असे आन विठोबाची. तुकोबारायांनी अनेक साधनं सांगितली, पण का हो तुकोबाराय सगळी साधनं सांगितली, पण तुकोबाराय सांगतात की सगळ्या साधनांपेक्षा नामस्मरण हे सगळ्यात साधं सोपं साधन आहे. नामस्मरणाच्या जोरावरती शक्तीवरती जीव तरू शकतो. मग त्या भगवंताचं अखंड नामस्मरण करणारा कोण शहाणा आहे तर महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, 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 तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी. जाना तो धनी घेतो येथे, जाना तो धनी घेतो येथे, नलती साया तुला जीवनांतरा, नलती साया तुला जीवनांतरा, शालात धनी घेतो येथे, शालात धनी घेतो येथे, नलती साया तुला जीवनांतरा, नलती साया तुला जीवनांतरा. सुखे तो घरा नारायण, सुखे तो घरा नारायण,
जावी वनांतरा लगती जाया जावी वनांतरा सुखे येत घोडा नारायण सुखे येत घोडा नारायण नलगती सायास जावी वनांतरा नलगती सायास जावी वनांतरा. काय सांगतात तुकोबाराय? कोण शहाणा आहे जो इथे भगवंताचं नामस्मरण करतोय, नामचिंतन करतोय? माऊली ज्ञानोबाराय की माऊली ज्ञानोबाराय हरिपाठामध्ये सांगतात की ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड गगनाहुनी वाढ नाम आहे. त्याच्यासाठी काय? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. मुखाने हरी म्हणायचं, हरीचा उच्चार करायचा आहे. रामाचा आचार, कृष्णाचा उच्चार. तर भगवान परमात्म्याचं नामस्मरण करण्यासाठी आपल्याला कुठेही जायची गरज नाही आहे. ठाईचं वैसोणी करा एक चित्त आवडी आनंद आळवावा. जागेवर बसून अगदी चालता उठता खेळता बसता कुठल्याही अवस्थेमध्ये एवढं पवित्र नाम आहे ते भगवान परमात्म्याचं की ते आपण कुठेही घेऊ शकतो, कशाही परिस्थितीमध्ये घेऊ शकतो. कारण ज्यासाठी जन्माला आपल्याला घातलं भगवान परमात्म्याने, पुढच्या भविष्यामध्ये पुढची पिढी कदाचित म्हणेल की ज्ञानेश्वरी ग्रंथ माऊलींनी लिहिला, माऊलींनी तो सांगितला आणि सच्चिदानंद बाबांनी तो लिहिला. पण ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीनंतर जो परिहार द्यायचा कशासाठी, तर तुकोबारायांनी जे आपल्याला नामाचं महत्त्व सांगितलं. गेले 1-1.5 तास तुम्ही अगदी एकचित्ताने अगदी आवडीनं नामाचं महत्त्व काय, नामपर घेतलेला हा अभंग तुकोबारायांचा की नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. नामस्मरण केल्याचे फायदे काय, त्याचा नाही केलं तर त्याचा दुष्परिणाम काय, की एक वेळेस आपल्याला पंढरपूरला नाही जाता आलं तरी चालेल, एक वेळेस आळंदीला नाही जाता आलं तरी चालेल, पण आपल्या घरातील चालतं बोलतं तीर्थक्षेत्र जे आपले मायबाप आहेत, आपले आईवडील आहे, त्या आईवडिलांची सेवा जर केली ना, निश्चितच भगवान परमात्मा आपल्याला भेटल्याशिवाय राहणार नाही. की ज्या पुंडलिकाने काय केलं, मायपित्यांची सेवा केली, माता पित्यांची, आणि आज 28 युग होऊन गेली तरी तो भगवान परमात्मा त्या विटेवरती उभा आहे. कशाच्या जोरावरती? माता पित्यांची सेवा केली म्हणून. एक वेळेस पंढरपूरला जाता नाही आलं तरी चालेल, माता पित्यांची सेवा केली नाही, निश्चितच त्या घराचं पंढरपूर झाल्याशिवाय राहणार नाही. जसं की आजचं हे ठिकाण गेले 35 वर्षापासून हा चालू असलेला ज्ञानयाग, ज्ञानयज्ञ, भगवान गोपालकृष्ण गोकुळाष्टमी जन्मोत्सव साजरा करत असताना कृष्णदासानुदास गजानन महाराज ताहमाणे यांच्या पुण्याने, यांच्या सहकार्याने आणि सर्व ताहमाणे परिवार असतील, सर्व मंडळ असतील, अगदी गायक वादक अगदी घरातीलच असल्यासारखे सगळे खेळीमेळीचं वातावरण की बाहेरून कोणालाही बोलवण्याची गरज नाही, अशा पद्धतीचं वातावरण. आणि अशा वातावरणामध्ये झालेला हा सुंदर नामचिंतन, ही नामसाधना निश्चितच त्या भगवान परमात्म्याच्या चरणी प्राप्त होणार आहे. अगदी मगाशी बोलता बोलता सहज बोलून गेले की आमच्या विनेकरी बाबांचं नाव मी मुद्दाम घेतलं नव्हतं लवकर, कारण ते मालक आहेत, अधिकार खूप मोठा आहे विनेकरांचा. की खेळीमेळीने गेले 1-1.5 तासामध्ये तुम्ही मला सहन करताय, माझे झालेलं नामचिंतन, मी केलेली सेवा तुम्ही अगदी एकचित्ताने ऐकून घेतलीत. आणि आजच्या प्रथम दिवसाची जी मला इथं कीर्तन करण्याची जी संधी प्राप्त झाली, मी माझं परमभाग्य समजते. माझं पामर आहे काय थोरपण. आणि अशी झालेली नामसाधना, नामचिंतन काही वेडं वाकडं माझ्या मुखातून गेलेलं असेल तर ते माझं मला परत द्यावं. पण निश्चितच ज्या भगवान परमात्म्याचं नाम महत्त्व सांगण्याचा जो प्रयत्न केलेला आहे, नामचिंतन करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे, त्याचं आकलन, त्याचा विचार, त्याचा उच्चार, ज्या पद्धतीनं आपण आपल्या घरातील मोठ्यांच्या वयाने, आदराने, कर्तव्याने आपण आचरण करतो, की जे वडिलांनी केलं तो मुलगा, जो मुलगा केलं त्यांनी नातूने, असं करत करत आज कित्या पिढ्यानपिढ्या चालू असलेला हा ज्ञानयज्ञ निश्चितच अगदी महायज्ञ असा होईल, फळाला येईल पुढच्या वर्षी. जसं की 3 वर्ष पूर्ण तप होईल
आणि त्या तपाचं फळ म्हणून, त्या तपाची साधना म्हणून निश्चितच आपल्या कुटुंबाला, आपल्या घर परिवाराला त्याचं फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मातापित्यांची सेवा करत चला, दानधर्म करत चला. सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे इथं अन्नदान होतं आहे. अन्नदान करतात लोक, पण ज्याच्या त्याच्या सवडीनुसार, पण त्यातमध्येही सुद्धा माझं नाव आलं पाहिजे. पण इथं मी आल्यापासून बघतीये नावाचा अट्टहास कोणाचाच नाही, फक्त कार्य चांगल्या पद्धतीचं व्हावं की जेणेकरून सगळ्यांच्या योगदानामधून अगदी मोठ्या सहकार्यानं, गोडी गुलाबीनं, आनंदानं, उत्साहात भगवान गोपाल श्रीकृष्णांचा जन्मोत्सव साजरा होतोय. खूप सर्वांना द्यावेत तेवढे धन्यवाद कमीच आहेत. आणि झालेली माझी ही आजची प्रथम दिवसाची कीर्तनरूपी सेवा मी भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित करून माझ्या कीर्तनरूपी सेवेला पूर्णविराम देते. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. क्षमापराध महाराज तुम्ही सिद्ध, क्षमापराध महाराज तुम्ही सिद्ध. म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पेटी करा, क्षमापराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिकावर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. श्री संत सावता महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान